एक होता काऊ आणि एक होती चिऊ. काऊचं घर होतं शेणाचं, तर चिऊचं घर होतं मेणाचं. दोघेही आपल्या छोट्या छोट्या घरात खूप आनंदाने राहत होते. सकाळी पक्ष्यांची चिवचिव, हिरवंगार गवत आणि सुंदर सूर्यप्रकाश, सगळं किती छान होतं ना. पण एके दिवशी आकाशात काळे ढग जमले. सुरू झाला मुसळधार पाऊस. पाऊस इतका जोरात पडू लागला की काऊचं शेणाचं घर पाण्यात वाहून गेलं. बिचारा काऊ घाबरला, पण चिऊचं मेणाचं घर मात्र सुरक्षित राहिलं. घर नसल्यामुळे काऊ खूप दुःखी झाला. तो मदतीसाठी चिऊताईकडे गेला. दारावर टकटक करत तो म्हणाला, चिऊताई चिऊताई, दार उघड. आतून चिऊ म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. काऊ पुन्हा दार ठोठावतो. चिऊताई चिऊताई, दार उघड. चिऊ म्हणते, थांब रे, माझ्या बाळाचं अंग पुसू दे. थोड्या वेळाने ती पुन्हा म्हणते, थांब, माझ्या बाळाची टीटी पावडर करू दे. काऊ शांतपणे वाट पाहत राहतो. काऊ पुन्हा एकदा म्हणतो, चिऊताई चिऊताई, दार उघड. चिऊ म्हणते, थांब रे, माझ्या बाळाला कपडे घालू दे. आणि मग म्हणते, थांब, माझ्या बाळाला गाई करू दे. बिचारा काऊ अजून थोडा थांबतो. शेवटी चिऊताईची सगळी कामं आटोपली. ती हसतमुखाने दार उघडते. काऊला घरात घेते, त्याची विचारपूस करते, त्याला खायला प्यायला देते. काऊ आता खूप आनंदी होतो. खाऊन झाल्यावर काऊ काहीतरी चघळायला लागतो. चिऊ हसत विचारते, कडाम कुडूम, काय खातोस रे? काऊ म्हणतो, लग्नाची सुपारी मी खातो रे. चिऊ म्हणते, मला दे जरा. पण काऊ म्हणतो, संपली, जातो मी घरा. आणि अशी ही गोड आणि मजेदार गोष्ट इथेच संपते.